नमस्कार मित्रांनो, जय बाळूमामा. मित्रांनो, जगाचा मालक म्हणून संत बाळूमामा यांना ओळखलं जातं. आजपर्यंत मी बाळूमामांचे बागा नंबर 10 आणि बागा नंबर 15 यांच्यावरती ब्लॉग बनवले. आजचा ब्लॉग सुद्धा आपला संत बाळूमामांच्या एका मंदिरावरून. मित्रांनो, तुम्ही असा कधी विचार केलाय का, की बाळूमामांचे जे बागा आहेत, ते बागा हे वेगवेगळ्या दिशेला चरायला जातात. परंतु ते बागा त्याच दिशेने का चरायला जातात? जर बाळूमामांच्या मंदिरामध्ये चोरी करायला आला, चोर जर आला, तर त्याच्या बरोबर बाळूमामांनी नक्की काय केलं? संत बाळूमामांनी शेषनागाचा अवतार घेतला. शेषनागाचा अवतार घेतल्याच्या नंतर बाळूमामा हे कधी कोणाला दिसले का? आणि जर दिसले तर त्यांनी येणाऱ्या भक्तांना काय केलं? जर संत बाळूमामांचं जर तुम्हाला मंदिर बांधायचं असेल, तर त्या ठिकाणी कोणती गोष्ट होणं आवश्यक आहे? या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, मीच आहे गोवर्धन शिंदे आणि स्वागत आहे तुमचं गोवर्धन शिंदे ब्लॉग या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज जो आपण ब्लॉग बनवतोय तो आहे ठाणगेवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर येथे असणाऱ्या संत बाळूमामांच्या मंदिरात. असं मंदिर जे संत बाळूमामा यांचे शिष्य आहेत, भिकूमामा शिंगारे यांनी हे मंदिर बांधायला सांगितलं. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर जाऊया आता या मंदिराच्या ठिकाणी. दानपटी तोडण्याचा प्रयत्न केला, त्याला तुटली नाही. पण आम्ही ज्यावेळेस घरी राहतो, झोपत होतो, पूजन ते असं असतं, ज्यावेळेस ते दूध उकळतं ना, लेणी पूजनच्या वेळेस, ते दूध उकळल्यानंतर जे खाली सांडले ज्या दिशेला दूध जाईल, मी सांगितलं हिला आता 24 तासाच्या आत मुंबईला घेऊन जा. ती मुलगी काचत ठेवल्याशिवाय जगू शकत नाही, काचच ठेवण्याची गरज आहे. भिकू मामा शिंगारे जे बाळूमामा संघ 17 वर्ष राहिले. रुद्राचा अवतार थोर ह्यो राहतो आत्मापुरा उधळूनी भंडारा हा ज्ञान गंगेची अमृतधारा. हे आहे ते मंदिर ज्याला मी पाहण्यासाठी पुण्यावरून जवळपास 80 किलोमीटर एवढं आलो. 80 किंवा 90 किलोमीटर म्हणायला काय हरकत नाही. आणि हे जे आहे मंदिर ते आहे ट्रस्ट ठाणगेवाडी हे आहे गाव, म्हणजेच की 2 गावांच्या हद्दीमध्ये येतं, त्याच्यामुळे तिथं ठाणगेवाडी दिलेलं आहे. आणि समोर जे आहे ते दत्त महाराजांचं मंदिर आहे. आणि इथं प्रत्येक ठिकाणी बाळूमामांचे पोस्टर्स लावले आहेत, बाळूमामांचे त्याच्यावरती फोटो आहेत. संध्याकाळी ह्याच्यात लाईट लागते, म्हणजेच की जसं हे फोटो आहेत ना, ह्याच्या आतमध्ये लाईट लागते, त्यानंतर प्रकाशाने बाळूमामांचे फोटो वगैरे दिसतात. आता हा जो समोरचा फोटो आहे तो रिअल बाळूमामांचा फोटो आहे. बाळूमामा असे दिसत होते. कोणी नंतर असं म्हणायला नको की नाही का बाळूमामा ही एक काल्पनिक कथा वगैरे, असं काही नाही. कारण बाळूमामाला स्वतः लोकांनी बघितलेलं आहे. आणि बाळूमामांनी जो अवतार घेतला होता, महादेवांनी जो बाळूमामांचा अवतार घेतला पृथ्वीवरील, तो शेवटचा अवतार महादेवांचा, त्यामुळे इथं महादेवांचे सुद्धा फोटो लावलेले आहेत. हे जे मंदिर आहे ना, ह्या मंदिरात हा बगीचा केलेला आहे. आणखी इथं समोर आहे ना, इथं दत्त महाराजांचं मंदिर आहे, त्याच्या समोर कमान बनते. त्या कमानी ना इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितला होता, एक मुलगा टाकतो बाळूमांचा व्हिडिओ सगळं इथलंच त्याच मंदिराचं. अभिषेक खानगे. हा, मग आलो होतो, त्याला मेसेज केला होता, पण त्याने काही रिप्लाय नाही दिला. मग डायरेक्टली इकडे आलो. किती दिवस झालं मामा झालेलं मंदिर? याला बरेच वर्ष झाले. कुठं तिथं महाग आहे ते मेन मेन आहे का? तुमचं गाव कोणतं? हेच का? तुमचं नाव काय? सुनील भुजबळ. सुनील भुजबळ. पाय भरपूर भासतायत राव. तसं तर तिथं लिहिलेलं आहे की मंदिराच्या गाभाऱ्यात कोणी जाऊ नये, परंतु मामांनी आपल्यासाठी मंदिर ओपन केलंय. बघा बाळूमामांची मूर्ती. खरंच किती भारी वाटते बाळूमामांची मूर्ती बघून. कारण आत्मापूरला जाणं आपल्याला सगळ्यांना शक्य होत नाही, परंतु बाळूमामांचं मंदिर जे की ठाणगेवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर इथे, बघा किती मस्त, एकदम शांत असं वातावरण, खूप भारी वाटतंय. पूर्ण मंदिराचा गाभारा आहे आणि झाडे बघा साईडला. मित्रांनो, आता मी बाळूमामांची जी मूर्ती आहे ना, आतमधून मंदिर दाखवतो. खरंच मला एवढं आवडलंय ना, मी डायरेक्टली पुण्याहून कसलाच विचार न करता, शनिवार होता तर म्हणलं चला बाळूमामाला तर जाऊन यायलाच पाहिजे. बघा एवढं प्रसन्न आहे ना, खूप मस्त वाटतं इथं, खूप मस्त. आणि इथं कीर्तन वगैरे सगळं असतं. मी रील्स बघितले होते इंस्टाग्रामला, त्याच्यावरूनच डायरेक्टली मी इथं आलो. हा, त्यामुळे महाराज बाळूमामांचे गुरु, ती बाळूमामाची ते म्हणजे बाळूमामांनी नंतर नाही का महादेवांचा सुद्धा अवतार घेतला होता. शेषनागाचा होता. अच्छा. शेषनागाचा होता. किती वर्ष झालं बाळूमामांची सेवा करता? 10 वर्ष. 10 वर्ष झालं. आणि मेंढ्या माऊल्या आहेत का इथं बाळूमामांच्या?
मात्र जे मेंढी माऊली आता याला बागवत सरलाय. अच्छा, इथून किती लांब आहे? इथून तरी 55 किलोमीटर. 55 किलोमीटर. किती नंबर बाग आहे? ते 13 नंबर बाग आहे. म्हणजे बाळवांचा बागा म्हणजे मेंढ्या तर मेंढी माऊली सारखे येतच असतील आहे ना? मेंढी माऊली समाधी. इथं का? ही मेंढी माऊली समाधी आहे बाळूमामाची. अच्छा, हे किती वर्षापूर्वी घडलं होतं? आता इथे 14 वर्ष झालं, पण ते 10 वर्ष झालं. तिथे 2 समाधी आहे आतमध्ये. अच्छा, इथं समोर जे दिसतंय हा, तर मित्रांनो, इथं समोर आहे ना बाळवांची जी मेंढी माऊली त्यांची मेन समाधी. कसं आदमापूरला जाणं शक्य होत नाही का? आदमापूर लय लांब. शेषनागा जावता रे का नाही, हा, इथं 10 वेळा आले. शेष नागा. 24 तास एका एका जागेवर. अच्छा, मग आता हे असं कीर्तन वगैरे असताना कधी आले होते का? कीर्तनात निघले होते. त्या तिथं ते बोले का लहान, हा, तिथे निघले होते, पण कोणाला अजिबात म्हणजे असा डाऊन्स नाही केला. म्हणजे जागेवरच ते आपले. हा, निघून गेले. हा हा पब्लिक उठलं, हा. निघून गेले. कोणाला असं म्हणजे परिचय नाही केला. मामाची तुम्हाला काय अनुभव आला का बाळमामाच्या ह्याच्यातून? लय मोठी ताकद. साक्षात देव इथं बाळू. साक्षात मला देव म्हणजे एक अनुभव घडला. कसा बरं? बाळूमाची ताकद मला कळाली. असं कशामुळे म्हणजे काय असं तुम्हाला घडलं की बाळमामा तुम्हाला दर्शन झालं सगळं? 1 नंबर पालखी आली तिथं सुरुवातीला. बघा नंबर 1. 1 नंबर. हां ते काय त्या जागेवर आले. हां असं लोकांनी त्रास दिला ना. हां, आता इथं फॉरेस्ट आहे, बकरी आहे. बरोबर आहे. मग ती बाळूमा त्यावेळेस कळाले मला. ते कारभारीने सांगितलं तुमच्या केसाला रोज धक्का लागणार नाही. मग तसंच घडलं. हां हां मग मला बाळूमा माहीत नव्हतं बाळूमा काय आहे. हां, बरोबर. नंतर माहीत पडलं का बाळूमाची ताकद कळाली मला. तिथं पुढे मी जी सेवा चालू केली, पालखी निघून गेली ना, हां ते फॉरेस्ट होतं इथं ते पलीकडे. हां, तिथं रोज देवाबत्ती करायचं. पण मोकळ्या जागेत कधी असा दिवा इजला नाही. मोकळ्या जागेत पण असा वारा एवढा काय असं forest दिवा आहे. तेल संपत तोपर्यंत असं चालू असायचं. हां हां हां. आणि मग मी एकटाच कार्यक्रम करायचो. तुम्ही स्वतः एकटाच? एकटाच. मी स्वयंपाक मी इंग्लिश करतो. म्हणजे ते जेवण हां. वगैरे भाविक भक्तांना ते तुम्ही स्वतः आचार्य म्हणून 10,000 माणसं असो किती असो. तुम्ही स्वतः जाऊन आला? इथं शिकलो. ती देवाची ताकद आहे. हां हां हां. असं कुणाच्या हाताखाली शिकलो नाही काय नाही. देवाबत्ती करता करता आम्ही असं कार्यक्रम करत छोटा मग लोकांना आवड लागली. लोक वाढत गेली. बरोबर. असं ठरवलं आपण इथं छोटं मंदिरच बांधू. मग अगोदर तुम्ही ते मंदिर बांधलं का जे आता ते कागद फॉरेस्ट टाकलं? करून देत नाही ना मंदिर. अच्छा, फॉरेस्टच्या जागेत तुम्ही काही नाही करू शकत? काय नाही. असं तंबू बांधला तिथे 2 समाधी आहेत नर्मदी हां हां. त्याच्या आतमध्ये. समाधी म्हणजे तुमची इथं ज्यावेळेस बकऱ्या आल्या त्यावेळेस हां. ती मरण पावले असते? 9 मरण पावलेला? नाही 9 नंबर पालखी आली हां हां. त्यावेळेस. बाळूमाच्या नावानं चांगली 9 नंबर इथं पालखी आली. हो. आम्ही कार्यक्रम ठेवला. हां. ऐकताना हां. बिकू मामा शिंगारे जे बाळूमामा संघ 17 वर्ष राहिले. बिकू स्वतः- मामा शिंगारे जे बाळवान बरोबर राहिले 17 बाळूमामा वर्ष? असतात त्यांच्या कडू गाद्या खेळलेली. हां 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 ती इथं आली. अरे म्हणले तुम्ही एवढी चांगली सेवा करता, हां तुम्ही इथं मंदिर बांधा. हां आम्ही विचारलं मामा एवढं मंदिर होऊ शकत नाही आम्हाला. अरे म्हणले मी सांगतो की मामाला का नाही मंदिर होणार. हां काय मग 9 नंबरची कात्रण चालू होती तिथं. हां हां. मग कात्रण चालू असताना पण म्हणले इथं बाळूमामाच्या मेंढी माऊलीची समाधी पाहिजे मंदिर बांधायला. बरोबर. मग कात्रण चालू असताना नर्मदी समाधी झाली त्या जागेवरती. तिथं? हा, मंडपात होती तिथं. हां हां. मग ती नर्मदी तिथे समाधी दिली. का तर मंदिर बांधायचं होतं ना. बरोबर. पण ते फॉरेस्ट खात असल्यामुळे आम्हाला माहिती नाही का इथं मंदिर बांधून देणार नाही. हां हां. मग ते मंदिर इथे झालं. म्हणजे मेंढी माऊली मरण पावली तर तिथं आपण मंदिर बांधू शकतो? हा, जर मेंढी माऊली मरण पावली तरच समाधी जसं बांधायची? तिथं बांधतायत तशी बांधतायत. तसं नाही. बाळूमाचा आत्माचे बाळूमाचा हाड सुद्धा माझा जीव आहे ह्याच्यात. काय हां हां हां. मेंढी माऊली समाधी असली ना, हम्म. हेच माझं हाड समजायचं. तुम्ही कधी मेंढी माऊलीला नाही का सांभाळायला गेलाय का? हा, बकऱ्यांमाग? 40-41 दिवस गेलो. 41 दिवस? शेवेला गेलो. शेवेला असा गेलो, हां. नाच झाली, मुलाला मुलगी झाली. हम्म. काय करोना होता, करोना फुल. हां, 2020 तिच्या लिव्हरला 2 होल होते. अच्छा. तर डॉक्टरने सांगितलं हिला आता 24 तासाच्या आत मुंबईला घेऊन जा. हां ती मुलगी काचच ठेवल्याशिवाय जगू शकत नाही, तिला काचच ठेवण्याची गरज आहे. हां. पण करोना असल्यामुळे जाता नाही आलं. बरोबर. मी असंच मामाला बोललो, हां मामा तुम्ही हे सगळं तुम्हीच बघा, आता मी आता करोनात जाता येणार नाही. काय हां. तर 3 वर्षी त्या मुलीला काय झालं? किती? 3 वर्ष? 24 तासाचा टायमिंग दिला तर 3 वर्षी त्या मुलीला काय झालं? 3 वर्षानंतर तिचं ऑपरेशन केलं. म्हणजे कोरोना सगळं नीटनाटक झाल्याच्या 3 नंतर? वर्षाने ऑपरेशन केलं तिचं. 3 वर्ष तिला काहीच त्रास झाला नाही. काय 24 तासाची मुदत दिली, 3 वर्ष गेली तिला. अच्छा. मग मी बाळूमाला मी 6 महिना शेवेला येईन बाळूमा. हां. त्या करोनामध्ये मी शेवेला गेलो. 9 नंबर बघ्यावरती गेलो. 9 नंबर? 1 नंबर पार किती 11 दिवस. तुम्ही स्वतः? इथे सप्ताह होता ना, हां हां हां. त्या देवानी अच्छा. सप्ताह होता. मग इथं 19 लाख रुपये खर्च झाला सप्त्याला. आणि मेंढी माऊलीच्या दीपावलीला लेंडी पूजन असतं ना. हां, लेंडी पूजन पण असतं का? हो, लेंडी पूजन असतं. लेंडी पूजन ते असं असतं, ज्यावेळेस ते दूध उकळतं ना लेंडी पूजनच्या वेळेस, हां ते दूध उकळल्यानंतर जे खाली सांडले ज्या दिशेला दूध जाईल हां. त्या दिशेला त्यांना पालखी न्यावं लागते. मग ती 12 महिने परत दुसरं लेंडी पूजन असतं. मग त्या दिशेला त्यांनी बकरी चालायची
असं असतं. असं असतं म्हणजे कोणत्या दिशेला जाईन असं पण फिक्स नसतं की नाही तुम्हाला ह्या- हा, ज्यावेळेस लेंडी पूजन असन. ज्यावेळेस ते दूध उकळतं, हा उकळल्यानंतर जे उतू गेल्यानंतर सांगतं ना, हा ते खाली सांडल्यानंतर त्याचा उगू ज्या दिशेला जाईल, हा. आता ह्या दिशेला गेलं मग त्याने 12 महिने ह्या दिशेला बकरी चालायची. असं असतं का? मग ते देव दिशा दाखवतो, 12 महिने तुम्हाला ह्या दिशेला काही अडचण येणार नाही, तुम्ही बिंदास चालू शकता. अच्छा. म्हणजे एक बाळूमाची दिशा, हा हा त्यासाठी लेंडी पुंजाचा तो कार्यक्रम असतो. अच्छा. म्हणजे आता ही गोष्ट मला माहित नाही बरं का. हा, मला वाटलं नाही का की जिकडे चारा आहे तिकडे नाही, नाही, लगेच तसं नाही, निघायचं तसं असतं. ती दिशा दाखवतो लेंडी पूजनला. हा. मग तो मोठा कार्यक्रम असतो, सगळ्याला जवळजवळ पोळी पूर्णचं जेवण असतं. ते कुठं असतं म्हणजे तिथे तिथे लेंडी पूजन असतं तिथेच. तिथंच का? आपली इथं समोर मैदानात होती इथे पाणी, हा. 1 नंबर बघा होता. नाही बाळूमाच्या बरोबर. सगळी तुम्ही आम्ही सेवा, तुम्हाला वाटलं बा मला बाळूमा माझं काय अडचणी, हो 6 महिना सेवेले असे चांगले चांगले महाराष्ट्र सेवेले. बरं. इथं पेणार जर माणूस आला आणि तो आत येऊ शकत नाही, आला समजा जाणून बोलून, हम्म. तर त्याला त्रास होणार. मटण मच्छी अजिबात नाही. असं कोणाला झालंय का म्हणजे चमत्कार घडली तुमच्या गावातल्या लोकांना? इथल्याच लोकांना. अच्छा. इथं इथं कशालाच कुलूप नाही. हा हा हा. इथं दानपटी तोडण्याचा प्रयत्न केला, त्याला तुटली नाही. पण आम्ही दिवस घरी राहतो, झोपत होतो, हा. बाळूमाने त्याला त्याच जागा झोपून ठेवलं. आम्ही असं उठून नाही दिलं काय. अच्छा. तुमच्याच गावातलं? हो, इथं त्याला नुसतं दानपेटीला फक्त त्यांनी फाकवली थोडीशी, हा तोडायचा त्याला प्रयत्न. त्याच वेळेस जागा झोपवला. हा आम्ही पहाटे 5 वाजता आले, तो उठून गेला. हा आणि आमच्या म्हणजे रात्रीचं दिसलं नाही आम्हाला अंधारात, बरोबर. तो आम्हाला वाटलं येऊन झोपला असं. हा हा सकाळी बघितलं तोंड असं फाकवलेलं होतं. हा. काय सकाळी त्याला पण त्याची 8 दिवसात फार सगळी त्याची वाट लागली सगळी. म्हणजे त्याचा प्रपंच उद्ध्वस्त. परपंच उद्ध्वस्त झाला. बरोबर आहे. काहीच नाही, बायको गेली, जमीन दोन्ही करत होती, ती जमीन इकली, आता फक्त दारू पिऊन फिरतो, बाकी काहीच नाही. निश्चित दानपेटी फाकवली तरी पैसा नाही ना झाला. बरोबर आहे. ती बाळूमाची ताकद आहे. हा ना. आम्ही आलो त्याला उठवलं, म्हणजे म्हणजे आम्हाला दाखवून द्या हा चोर होता म्हणजे. म्हणजे बाळूमामांनी तोच मानाने उठला, तुम्ही उठवलं नाही काय नाही त्याला? आम्ही आलो ते उठला, मग तो पण असाच एकदम मेल्याने पडलेला. अच्छा. म्हणजे ही देवाची ताकद. रिंगणाच्या बाहेर सुद्धा जाऊन नाही दिलं. बरोबर आहे. त्याच्याकडे 4 चाकी गाडी होती तरी नाही जाऊन दिली. एवढा मोठा माणूस असताना सुद्धा देवाची चोरी करतोय म्हणलं. नाही नाही, गोपाळचा होता तुकार, पण हा. त्याची 4 चाकी गाडी. तुकार होता म्हणजे. हा, तुकार होता. हा हा हा. अवघड आहे. त्याची त्याला शिक्षा दिली, सुट्टी नाही दिली. बरोबर आहे. आणि बाळूमामांना असं नाही का जुन्या लोकांनी बघितलंय म्हणजे खरंच देव आहे बाबा. साक्षात देऊ, हा कारण त्याची एक श्रद्धा आहे ना, त्याचं इथं काम. म्हणजे असं नाही का लोक म्हणतात भिकूमामा शिंगारे असे काही लोक जिवंत आहेत. भिकूमामा शिंगारे आणखी आहेत का? आहेत ना, ते कुठं असतात आता? इथे 3 वेळा आले. आता ते कुठं असतात? कोल्हापूर तिकडे राहायला तिकडेच. आदमापूर साईडलाच. नाही का असे लोक म्हणतात काय तुमच्या देवांचं खरं आहे, देवाला कोणी बघितलंय, पण खरंच बाळूमामाला बघितलंय लोकांनी. बघितले लोक इथं आलेले. हो. त्यांच्या 11 वर्षे 7 वर्षे असताना बाळूमामा त्यांना म्हणले, आईला म्हणले त्यांच्या मुलाला माझ्या सोडून जा, माझ्या नवसाच आहे. हा 7 वर्षाचं असताना आईने तिथं सोडून दिलं. 11 वर्षे बाळूमामा त्यांना कडे काढले, असं बकऱ्या माग खायला घेऊन फिरायचे त्यांना. भिकूमामा शिंगारे हा. त्यांनीच हे मंदिर म्हणले, इथं मंदिर बांधा, तुमची चांगली सेवा आहे. म्हणजे मी सांगतो बाळूमामाला, ते मंदिर झालं त्यांच्या शब्दाला टाकत नाही. आम्ही लकी ड्राव ठेवलं, 300 रुपये तिकीट, 30 लाखात जाऊन. हा. आमचे 7 लाख रुपये लकी ड्रावला गेले, हा. त्यातून 23 लाख शिल्लक राहिले. अच्छा. हे मंदिराचं काम झालं. मग बाकीचे कोणी 50,000, कोणी 1 लाख अशा वर्गण्या गोळा झाले. हा हा इथले शेतकऱ्याचं. हा हा. आणि मंदिराचं काम दिलं. अशी अडचण कधी झाली, काम अजून चालूच आहे 4 वर्षापासून. आता ही कामान झाली, खोल्या झाल्या, पुढे कंपाऊंड झाली, बंद नाही का. की संध्याकाळी रोज आरती असते ना इथं? 7 ला सकाळ संध्याकाळ. सकाळी 7 ला, हा. संध्याकाळी 7 ला. आता जशी आदमापूरला आरती असते तशीच तशी डोल वगैरे ते वाजवायचं सेम तसंच. हा हा. चला तर मित्रांनो आता समोर जाऊया जिथं बाळूमामांचं मेन देवस्थान आहे ना तिथं जाऊया. हे नवीन मंदिर बांधलेलं आहे, 4 ते 5 वर्ष झालं बांधलेलं आहे, परंतु आता जे मेन आहे ना तिथं जाऊया. मामा तर आहेत पुजारीत, ते स्वतः दाखवत आहेत आपल्याला. आणि बरं झालं खरंच ते होते, नाहीतर एवढी माहिती मिळणं पॉसिबल नसतं झालं आपल्याला. नाहीतर इथं येऊन फक्त नाही का मंदिर वगैरे दाखवलं असतं एवढं झालं असतं. आणि परिसर वगैरे, परिसर खरंच खूप मस्त आहे, स्वच्छ आहे एकदम. आणि काय बोलायचं, एवढं भारी मंदिर आहे ना, मी नाही बघितलं आणखी. ज्यावेळेस आदमापूरला जाईन त्याच वेळेस. आता इथं बघा माझ्या मागच्या साईडला अन्नछत्र आहे आणि इथंच बाळूमामांचं जे मेन देवस्थान आहे, जिथं मेंढे माऊलींची मेन समाधी होती ते इथं. हे बघा आहे इथं. इथं पण लाईटीची वगैरे सगळी सोय केली. ही जमीन पण फॉरेस्टचीच आहे का?
फर्स्ट आहे भिंतीपासून. ह्या भिंतीपासून मित्रांनो ह्या भिंत आहे ना ही समोरची, तिथून हे जे बाळवांची मेन समाधी आहे ना, इथं आहे ना फॉरेस्टची जागा आहे, त्याच्यामध्ये आपण मंदिर नाही बांधू शकत. हे बघा इथला सुद्धा एरिया पूर्ण क्लीन आहे, तुम्हाला इथं कुठंच कचरा दिसणार नाही. दर्शन झाल्यानंतर इथं काय होतं? मेन इथं जी पालखी तुम्हाला नाही माहिती का? हां हां मेंढी पूजन ह्या जागा झालं इथं. 1 नंबर पालखी. तर मित्रांनो 1 नंबर पालखीचं जे मेंढी पूजन होतं ते इथं झालं होतं. इथं सेवा चालू झाली सुरुवातीला. सगळ्यात अगोदर सगळी इथं ऊर्जा तयार झाली. इथूनच. ठीक आहे ही जागा. हां ही जागा मेन. अच्छा ही मेन जागा. हां. आणि इथं समोर फक्त मंदिर आहे का आता? समाधी आहेत बाळा. तर मित्रांनो इथं आहेत बाळवांच्या 2 मेन समाधी, मेंढी माऊलींची समाधी, मेंढी माऊलींची समाधी इथे. त्या समाधी आहेत आतमध्ये. हे बघा आतमध्ये इथं नरमादीची समाधी बाळूमाची. इथं नरमादी समाधी, बाळवांचा आतमध्ये फोटो. मित्रांनो असं होतं या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो हे अन्नछत्र आहे इथं, आणि अन्नछत्रमध्ये हे जे मामा आहेत ना ते स्वतः बनवतात. आणि विशेष म्हणजे पातेले बघा केवढे मोठे मोठे आहेत. त्या पातेल्यावरून अंदाज घ्या इथं किती भाविक भक्त येत असतील. आणि हे भांडे आहेत लोकांना महाप्रसाद वाढण्याचं, इथं भांडी. आणि हे चुले आहेत, इथं 2 चुले आहेत बघा. अच्छा गॅसने पण का? दोन्ही पण आहेत. आणि मित्रांनो आता हे भांडे बघा तुम्ही किती मोठे भांडे आहेत. आणि इथं स्वयंपाक कोण बनवतं तर फक्त हे मामा बनवतात. आणि ते पण त्यांचं असं म्हणणं आहे की मला स्वयंपाक वगैरे काही येत नव्हतं, बाळमामांनीच मला सगळं शिकवलं. बाळूमाची थाप. हे विषय मित्रांनो खरंच मंदिर खूप मस्त आहे. जे एक्सपेक्टेड केलं असतं ना त्यापेक्षा खूप काही या मंदिरात इथं बघायला मिळेल. तुम्ही पण या, मी खरंच तुम्हाला सांगतो ह्या मंदिरामध्ये या. तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही स्वतः आता हे व्हिडिओ बघितल्यानंतरच एक बघा की माझ्या व्हिडिओमधूनच मंदिर हे असं भारी दिसत असेल तर तुम्हाला रिअलमध्ये किती भारी दिसत असेल. तर मित्रांनो आता तिथं मेंढी माऊलींचं आपण नाही का जिथं मेन समाधी होती ते दाखवलं, त्यानंतर अन्नछत्र दाखवलं. आता इथं तुम्हाला दाखवतो बाळूमामांच्याच पालखीतला घोडा पण आहे इथं. तर ते आता मामा घेऊन चालले ते दाखवायला आपल्याला. तसाच आहे 9 नंबर पालखीमध्ये. हो बरोबर आहे. सेम असाच घोडा आहे. घोडा वेगळा दिसतोय पण. हां. तर मित्रांनो घोडा बघा खूप खूप मस्त आहे घोडा. एवढा छोटाच आहे मामा. किती वर्षाचा आहे? 3 वर्षाचा आहे. 3 वर्षाचा आहे. पण कसा दिसतोय केस डोक्यावर. 9 नंबर मध्ये. तर मित्रांनो 9 नंबर बघा काय आपण बघितला नाही, परंतु मामांनी बघितलाय त्याच्यामुळे ते सांगतायत की जसा की 9 नंबर बागेमध्ये घोडा आहे ना सेम तसाच आहे हा. खरं खूप मस्त दिसतोय हा घोडा. छोटाच आहे पण खरंच लय भारी. 3 वर्षाचा आहे आणि त्याची हाईट जास्त नाही वाढलेली. आणि ही बाळूमामांची गावरान गाय. तर मामा खरंच तुमचा आभार मानतो की तुम्ही एवढी माहिती दिली, नाहीतर मी एवढ्या लांबून आलो होतो. नाही ना, बरोबर. जवळपास 80-90 किलोमीटर आलो, नाहीतर मग फक्त मंदिर बघावं लागलं असतं आणि तसंच जावं लागलं असतं. बरोबर आहे. काय फक्त मंदिराचा व्हिडिओ दाखवला असता आणि तसंच जावं लागलं असतं मला. चला तर मग मित्रांनो फायनली हे मंदिर बघून घ्या. असं हे मंदिर. तर हा आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केलेली नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय बाळूमामा.